आज आपण प्रोटीन आणि फायबर असलेलं व्हेज सॅलड घरामध्ये तयार करणार आहे। त्यामधून आपल्याला प्रोटीनही भेटणार आहे, तसंच भरपूर प्रमाणात फायबरही भेटणार आहे आणि आपली रोगप्रतिकारक शक्तीही वाढणार आहे। असं हे व्हेज सॅलड आहे, त्यामुळे तुम्ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते। आज आपण प्रोटीन सॅलड तयार करतोय आणि प्रोटीन सॅलडसाठी आपण ज्या वस्तू घेतलेत ना, त्या वस्तूमध्ये आपण एक गाजर घेतलेला आहे, एक मुळा घेतलेला आहे, एक काकडी घेतलेली आहे, दोन टोमॅटो, एक कांदा आणि थोडीशी आपण कोबी घेतलेली आहे। आता सॅलडमध्ये आपण एवढ्या वस्तू घेतलेल्या आहेत आणि प्रोटीनमध्ये आपण नंतर घेणार आहे। पहिल्यांदा आपल्याला सॅलड हे कट करून घ्यायचं आहे। सॅलडमध्ये पहिल्यांदा आपण कोबी कट करून घेणार आहे आणि कोबी कट करताना ना थोडासा मी इथं मोठाच कट करून घेणार आहे। तो दिसायलाही सॅलडमध्ये सुंदर दिसतो आणि खायलाही छान वाटतो, त्यामुळे इथं आपण थोडासा कोबी मोठाच कट करून घेतलेला आहे। सॅलडमध्ये घेण्याचं कारण आपलं वजन नियंत्रणात राहण्यास कोबी खाल्ल्याने मदत होते आणि शरीरामध्ये पाणी टिकवून ठेवण्यास पण मदत होते, त्यामुळे आपण सॅलडमध्ये ना कोबी घेतलेला आहे। त्यामध्ये विटॅमिन सी पण आहे आणि विटॅमिन के पण आहे, त्यामुळे आपण कोबी ना सॅलडमध्ये घेतलेला आहे। सॅलडमध्ये आता आपण काकडी कट करून घेतोय। काकडी कट करताना मागचा आणि पुढचा भाग कट करून घ्यायचा आणि नंतर आपण इथं ज्या आकारामध्ये आपल्याला काकडी पाहिजे ना, त्या आकारामध्ये इथं आपण आता काकडी कट करून घेणार आहे। सॅलडमध्ये घेण्याचं कारण काकडीमध्ये विटॅमिन सी असल्यामुळे ना हाडं मजबूत होण्यास मदत होते आणि काकडी खाल्ल्याने शरीरामधलं तापमानही नियंत्रणात राहते, त्यामुळे आपण ना सॅलडमध्ये ना इथं काकडीचा समावेश केलेला आहे। सॅलडमध्ये आता आपण मुळा कट करून घेणार आहे। जशी आपण काकडी कट करून घेतली ना, त्याच पद्धतीने इथं आपण मुळाही कट करून घेतोय आणि सॅलडमध्ये मुळा घेण्याचं कारण त्याच्यामध्ये पोटॅशियम असल्यामुळे बीपी नियंत्रणात राहण्यास मदत होते, तसेच विटॅमिन सी असल्यामुळे त्याचे शरीराला भरपूर असे फायदे होतात आणि मुळा खाल्ल्याने पोट साफ होण्यासही मदत होते आणि मुळाचा आपण रोज जर खाल्ला तर आपले सौंदर्यही वाढते, त्यामुळे आपण सॅलडमध्ये ना मुळ्याचा समावेश केलेला आहे। आता इथं मुळाही कट करून झालेला आहे। आता आपण इथं बाउलमध्ये काढून घेतला। सॅलडमध्ये आता आपण गाजर कट करून घेतोय। आता जशी आपण काकडी कट करून घेतली ना, त्याच पद्धतीने इथं गाजरसुद्धा कट करून घेणार आहे आणि गाजर सॅलडमध्ये घेण्याचं कारण गाजरामध्ये भरपूर असं फायबर पण असतं आणि पोटॅशियम असल्यामुळे उच्च रक्तदाब कमी होण्यास मदत होते आणि क जीवनसत्व असल्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते, त्यामुळे आपण ना सॅलडमध्ये गाजर घेतलेला आहे। आता गाजरही कट करून झालेलं आहे। आता आपण ते बाउलमध्ये काढून घेऊया। सॅलडमध्ये इथं आपण टोमॅटो चिरून घेणार आहे आणि टोमॅटो चिरताना बघा मी पुढचा भागही काढून टाकलेला आहे आणि त्याच्या बियाही सगळ्या आपण काढून टाकणार आहे, कारण टोमॅटोमधल्या जर बिया आपण खाल्ल्या तर किडनी स्टोन होण्याची शक्यता असते, त्यामुळे आपण त्याच्या बिया काढून टाकलेल्या आहेत आणि चिरून घेतोय। सॅलडमध्ये घेण्याचं कारण आपलं वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते टोमॅटो खाल्ल्यामुळे, तसंच त्याच्यामध्ये फायबरचं प्रमाण जास्त असल्यामुळे ना उच्च रक्तदाबही कमी होतो आणि टोमॅटो खाल्ल्याने सौंदर्यही वाढत असते, त्यामुळे आपण ना टोमॅटोचा समावेश ना सॅलडमध्ये केलेला आहे। आता इथं आपण बाउलमध्ये काढून घेतलं। सॅलडमध्ये हितात आपण कांदाही कट करून घेणार आहे आणि कांदाही आपल्याला असा बारीक बारीक चिरून घ्यायचा आहे आणि सॅलडमध्ये कांदा खाण्याचा फायदा म्हणजे कांदा खाल्ल्याने आपली रोगप्रतिकार शक्तीही वाढत असते आणि रोज कांदा जर खाल्ला तर आपले रक्त जे असतं ना ते पातळ होण्यास मदत होते, त्यामुळे आपण सॅलडमध्ये ना कांद्याचाही समावेश केलेला आहे। आता कांदाही चिरून झाला। सॅलडमध्ये हितात आपण प्रोटीन घालून घेणार आहे, त्यासाठी ना हित आपण मोड आलेला हरभरा घेतलेला आहे आणि हरभरा ना आपण वाफवून घेतलेला घालून घेणार आहे सॅलडमध्ये। तो खायलाही छान लागतो, त्यामुळे आपण हिथं मोड आलेला हरभरा घेतलेला आहे आणि मोड आलेला हरभरा खाल्ल्याने आपल्या शरीराला भरपूर असे फायदे होत असतात। त्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन पण आहे, तसंच कॅल्शियम असल्यामुळे कसं हाडंही मजबूत राहतात आणि दातही मजबूत राहण्यास मदत होते आणि मोड आलेले हरभरे खाल्ल्याने आपलं रक्तही वाढण्यास मदत होते, त्यामुळे आपण ना सॅलडमध्ये ना असं मोड आलेले हरभरे 2 ते 3 चमचे घालून घेतलेले आहेत। सॅलडमध्ये इथं आता आपण मोड आलेली मटकीही घालून घेणार आहे। ही आपण थोडीशी मटकी ना वाफवून घेतलेली आहे आणि नंतरच मग आता इथं आपण सॅलडमध्ये घालून घेतोय आणि त्याचे भरपूर असे शरीराला फायदे होतात। मोडाची मटकी खाल्ल्याने शरीरामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन भेटते, तसेच फायबरचे पण प्रमाण मटकीमध्ये असते, त्यामुळे इथं आपण सॅलडमध्ये मटकी घेतलेली आहे।
सॅलडमध्ये इथं आपण थोडंसं पनीर घालून घेत आहे आणि हे पनीर ना आपण वाफवून घेतलेलं आहे आणि नंतरच मग इथं आपण सॅलडमध्ये घालून घेतोय। सॅलडमध्ये पनीर घालण्याचे फायदे म्हणजे पनीरमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन पण असतं आणि पनीर खाल्ल्याने आपले हाडे सुद्धा मजबूत राहतात, त्यामुळे आपण ते सॅलडमध्ये घेतलेलं आहे। सॅलडला आणखी छान अशी टेस्ट आणण्यासाठी इथं आपण ना मिरी घेतलेली आहे। मिरी आपल्याला थोडीशी अशी बारीक अशी वाटून घ्यायची आहे आणि तिची एक अशी पूड तयार करायची आहे बारीक अशी। इथं आपण बारीक अशी बघा तिची पूड तयार करून घेतली। नंतर मग आता ही आपण एका बाउलमध्ये काढून घ्यायची। त्याच्यामध्ये आता आपल्याला लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे। त्यासाठी इथं आपण एक लिंबू कट करून घेतलेला आहे, त्याच्या बिया काढून घेणार आहे आणि त्याचा रस आपण काढून घेतलेला आहे। नंतर मग चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे आणि 1 चमचा एवढं तेल घालायचं आणि हे सर्व साहित्य चांगलं मिक्स करून घ्यायचं। मिक्स झाल्यानंतर मग ते आता आपल्याला सॅलडमध्ये घालून घ्यायचं आहे, त्यामुळे सॅलडला छान अशी चव येते। त्यामुळे इथं आपण सगळं ना मिरपूड ते घालून घेणार आहे सॅलडमध्ये आणि सॅलड चांगलं आपल्याला चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे। आणि सॅलड थोडंसं चटपटीत बनवायचं असेल तर त्यामध्ये थोडासा बघा असा चाट मसाला घालून घ्यायचा, त्यामुळे सॅलड खायलाही छान लागतं आणि चटपटीत बनतं। त्यामुळे आपण त्यामध्ये थोडासा चाट मसाला घालून तोही चमच्याने चांगला मिक्स करून घेतलेला आहे। आता इथं आपलं ना सॅलड प्रोटीन तयार झालेलं आहे। तयार झालेले सॅलड हितात आपण बाउलमध्ये सर्व काढून घेणार आहे आणि त्याच्यावरती थोडीशी आपल्याला कोथिंबीर आणि मिरची चिरून टाकायची आहे, त्यामुळे आणखी टेस्ट वाढते सॅलडची। त्यामुळे हित आपण थोडीशी बघा मिरची आणि कोथिंबीर सॅलडवरती घालून घेतलेली आहे। तयार आपलं झालेलं आहे सॅलड। अगदी तुम्हाला जर हेल्दी घरामध्ये जर सॅलड खायचं असेल तर नक्कीच तुम्ही असं सॅलड घरामध्ये बनवून खाऊ शकता। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत नातेवाईकासोबत व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा। भेटू आपण अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये। धन्यवाद।